संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आपल्या निवडणुकीकडे. तुम्ही एक मतदार म्हणून कसं पाहता निवडणुकीकडे सध्या? मतदार म्हणून आम्ही निवडणुकी का आशुतोष दादा म्हणूनच पाहतो, राष्ट्रवादी पक्ष. आणि जे माजी आमदार कोल्हे आहेत हा, त्यांच्याकडे का पाहत नाही? त्यांच्या काय ते आम्हाला आठवतीच नाही ना, काही कामं झाले कुठं दिसले. मग आशुतोष काळे आहेत, हा. त्यांचे काही काम आहेत की जे ज्याच्यामुळे तुम्हाला त्यांची आठवण येते? हा, मग काही आम्हाला दिसत्या, कामात दिसत्या, सगळ्या याच्यात कोणते दिसत्या. काम आहेत ते? सर्व काम आहे, कुठं पाण्याचं काम आहे, कुठं रस्त्यांचे काम आहे, गरीब दुबळ्यांचे काम आहे, सगळे काम आहेत. आता मतदान म्हटलं तर तुम्हाला एक आश्वासक चेहरा, जो चेहरा आपल्या शहराचा विकास करू शकतो, असा चेहरा कोणता आहे? आशुतोष काळे. त्यांचे उमेदवार कोण आहेत? काका कोयदे. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष तुमच्या या कोपरगावच्या नगरपालिकेकडं लागलेलं आहे. त्याचं कारण असं की या तालुक्याच्या राजकारणामध्ये दोनच घराण्याची वर्चस्व आहे. ते कसंही असेल, एकदा हे एकदा ते. तर या निवडणुकीमध्ये सध्या परिस्थिती कशी आहे? या निवडणुकीमध्ये सन्माननीय आमचे कार्यसम्राट आमदार श्री आशुतोष दादा काळे यांनी 2016 पासून डोक्यामध्ये एकच ध्येय ठेवलं की माझ्या माता भगिनीवरच्या डोक्यावरला अंडा उतरवायचा कसा. त्या ध्येयाने त्यांनी काम केले. गावातली सुधारणा, हे कॅलिफोर्निया सिटी बनायचे बोलणारे नेते वारले, आता ते बोलू शकत नाही, आम्ही जाऊन द्या ते. त्याच्यानंतर सांगायचा दृष्टिकोन असा का दादा निधी आणता, नगर परिषदेचे जवळजवळ 28 कामं यांनी कोर्टात नेली होती. यांच्यानी सुधारणा बघवत नव्हती कोपरगाव शहराची, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर दादांनी 3,000 कोटी निधी आणला. बरं, निधी आणला, बरं मग खड्डे बुजले. आता दादा हळूहळू प्रत्येक, आता अजित दादांनी आश्वासन दिलंय का आशुतोष तुला एक बी वस्तू मी कमी पडून देणार नाही. आज स्वतः दादा आमच्या नगरीत आले, आता परत काहीतरी आम्हाला दादा देणार या आशा आम्ही कोपरगावकर बाळगून आहे. सदरील आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि तसेच आमचे सहकारी 30 नगरसेवक हे काका इथं मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आणि आमचे 30 नगरसेवक जवळजवळ निवडून आणणार. ही आम्हाला आमचे कार्यसम्राट आमदार आशुतोष दादा काळे यांच्यावर आम्हाला पूर्ण भरोसा आहे. सदरील प्रकार हा सुधारणिकेचा होता. पुढचा प्रश्न असा आहे की या तालुक्याचे माजी आमदार स्नेहलताई कोल्हे यांचे काय विकास कामे आहेत? ताई, आता महिलांवर जास्त मी बोलू इच्छित नाही, पण ताईंनी थोडा पुढाकार घेतला असता किंवा मग ते स्वतः महिला आहे, त्यांनी महिलांच्या हाल अपेष्टा जाणल्या असत्या तर 5 नंबर तळ पहिलेच झालं असतं. हे आमचे आमदार साहेब आशुतोष दादा काळे पहिला मुद्दा त्यांनी 5 नंबर तळ्याचा घेतला. आता 1 ते 4 हे तळे दादा साफ करणार. त्याच्यानंतर कोपरगावात जी धुळगाव जे म्हणते विरोधक, दादा या 5 वर्षात मी तर म्हणतो कोपरगावात कचऱ्याचा एक खडा जरी दिसला तर त्याला आमचे जे नगरसेवक नगराध्यक्ष साहेब हे आज काका आले तर मी निश्चित मानतो का आमचं कोपरगाव धूळमुक्त होणार. पुढचा असा प्रश्न आहे की या ठिकाणी बरेच जण विरोधक सुद्धा आहेत आणि जे अपक्ष उमेदवार उभा राहिलेत ते अपक्ष उमेदवार काही वेगळी भूमिका घेऊ शकतात का शेवटच्या टप्प्यामध्ये? अपक्ष हे अपक्षांची काकांना ही मदतच होणार, कारण की आता त्यांना कळून चुकलेलं आहे. आता त्या दिवशी मुख्यमंत्री साहेब आले, मी हे देईन ते देईन, पण आजपर्यंत ताई तेव्हा आमदार होत्या त्या काळात का बरं दिलं नाही ताईंनी? अपक्ष हे अपक्षांची काकांना ही मदतच होणार, कारण की आता त्यांना कळून चुकलेलं आहे. आता त्या दिवशी मुख्यमंत्री साहेब आले, मी हे देईन ते देईन, पण आजपर्यंत ताई तेव्हा आमदार होत्या त्या काळात का बरं दिलं नाही ताईंनी? असं आम्हाला काही पाहायला भेटलंय की काका कोटे हे भाजपमध्ये होते, पण ते ऐन निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीमध्ये गेले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये काही नाराजीचा सूर आहे का? नाही, काका कोणत्याच पक्षाचे नव्हते. काका हे स्वतंत्र होते आणि आता ते राष्ट्रवादीत गेलेले. त्यांची भूमिका अशी कोणत्या पक्षाची नव्हती.
केवळ व्यापारी महासंघाला आणि इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये वाढ व्हावी यासाठीच काका स्वतंत्र राजकारण होतं. त्यांचं कोणत्या पक्षाचा शिक्का कोणताही नव्हता त्यांच्याकडे. सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल आहे की त्याच्यामध्ये पराग संधान बोलले आहेत की मी नाशिकचा आहे आणि त्याला उत्तर म्हणून काका कोटी यांनी दिलं की माझा जन्मच कोपरगावमध्ये झालेला आहे. हा मुद्दा प्रचारामध्ये महत्वाचा ठरू शकतो का? स्थानिक माणसाचा मुद्दा महत्वाचा ठरणारच आहे, कारण प्रत्येक याची जी नाळ जुळलेली असती ती जन्मापासून असते आणि स्थानिक माणसाला तेवढा फायदा होणार आहे त्याच्यामुळे. जे भाजपकडून जे पराग संधान उमेदवार आहेत त्यांच्याकडे विकासाची काही दृष्टी आहे का किंवा त्यांनी इथं काही पहिले कामं केलेली आहेत का? काही सांगता नाही येणार. आणि जे काका कोटे आहेत, त्यांचे ते पण 15 वर्ष नगरसेवक होते या शहराचे. नाही ते नव्हते नगरसेवक, त्यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पत्नी. हा. त्या काळात कामही झालेले आणि या पतसंस्था फेडरेशनच्या निमित्ताने त्यांचे देशभरात कामं आहे आणि बऱ्याच ब्रँचेस आहे, त्यामुळे त्यांना विजन आहे. बरं, कसं काय वातावरण फिरलं इथं, कसं काय सध्या वातावरण विकासालाच आहे. विकासाकरता जो विकास करेल त्याला हो. तरी प्रचारामध्ये आघाडी कोणाची जास्त आहे सध्या? सध्या म्हणजे आता जे आता आहे ते आमदार यांचीच काळे साहेब. काय त्यांचे उमेदवार कोण? काका कोयटे आहेत ना नगराध्यक्ष पदात. त्यांचे निवडून येण्याचे चान्सेस आहेत का? हो. असे काय कारण आहेत बरं त्यांचे निवडून येण्याचे सारखे? नाही मग आता कसं प्रत्येक ओळखतात त्यांना आणि वेळोवेळी त्यांचा बऱ्याच कामामध्ये सहभाग बी असतो कोपरावच्या. काका कोयटे आणि पराग संधान दोघांमध्ये काका कोयटे दोघातच होणार. आणि बाकीचे पण अजून टोटल नगराध्यक्ष पदासाठी 8 उमेदवार आहेत ना? ती पण दोघातच होणार आहे. मग बाकीचे काय मत विभागणीसाठी काय? हा फक्त बस. बरं, काय मत विभागणीचा फायदा तोटा कसा होऊ शकतो? फायदा तोटा म्हणजे ज्याचे मत खायचे त्याचे खाणार, पण पराग संधान हे 100% येणार. कोण कोणाचे मत खाऊ शकतो? इथं माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे पण आहेत, झावरे पण आहेत. ते मत खाण्यासाठीच आहे ना. इथं म्हणजे सरळ सरळ मुख्य लढत ही माजी आमदार व्हर्सेस विद्यमान आमदार. विद्यमान जे आमदार आहेत त्यांची कामगिरी कशी काय? कामगिरी चांगली, पण मग आता कसं आहे लोकांच्या याच्यावर असतं. कामं झाली पाहिजे, दोन्ही बी असे कामं झाले तरच कोणी बी त्याला मान्य देतं ना. मान्य होत द्यायला पाहिजे लोकांनी. लोकांची भावना अशी मागच्या वेळेस संधान पडले होते, ते अजून बी 4-5 वर्षापासून काम करत होते. आता बी तेच काम करत राहिले. आता बीजेपीचं सरकार आहे, त्याच्यामुळं त्यांचं आश्वासन आहे का आता हे कोपरगाव सुधरू बा. आशुतोष दादांनी ज्या ठिकाणी 12-12, 15-15, 20-20 दिवसाड पाणी यायचं तर 4 दिवसाड पाणी चालू आहे. आणि पट्टी ही रोजची आकारल्या जाते. नगर परिषदची पट्टी ही रोजची आकारल्या जाते. बऱ्याच वेळेस या ठिकाणी काळे गट आणि कोल्हे गटाची सत्ता राहिलेली आहे. तर यावेळेस चित्र कसं असेल? यावेळेस काळे गटाचे का बरं? रस्ते केले त्यांनी, तळ्याचं काम झालं, पुलाचे कामं झाले, खेड्यापाड्याचे एवढे पुणे नदीचे सगळे खेड्यापाड्याचे काम आहे. माजी आमदार स्नेहा कोल्हे यांच्याकडून उमेदवारी दिली पराग संधान यांना भाजपकडून. तर त्यांच्या कार्यकाळात कोणती कामं झाली ते नाही सांगत, पण आता आमदार झाले कामं आहेत. म्हणजे आताचे जे आमदार आहेत अजित काळे यांच्या कामाचा काही फायदा काका कोल्हे यांना होऊ शकतो का? मग 100% होणार. आणि जे काही अपक्ष उमेदवार उभा राहिलेले आहेत त्यांच्या मत विभागणीचा फायदा तुम्हाला होईल? ते नाही सांगत, पण हे काळे गटाचे आणि कोल्हे गटाचं काय होणार नाही? काम कुठे आहे त्यांचे? काम सगळे आमदार काळेचे काम आहे. बऱ्याच वेळेस तिसरं गट काम उद्या काढलेला नाही, बरोबर? यावेळेस चित्र कसं असेल? चांगले माणसं आणि काळे कोणाचे दुसरं कुणीच नाही. अभियंता जास्त संधी काका कोणते जे आहेत ना ते आता काही दिवसापूर्वी कोल्ह्यांचेच होते. हा ना, निवडणुकीच्या तोंडावर तिकडे गेलेत ना.
त्यांचं काय असेल ते रात्री चहा पाणी झालं असेल रात्री चहा पाणीच होते दुसरं काय झालं काका बोलत आहे ते भाजपकडून राष्ट्रवादी काही आमदार काळे निवडून आले तेव्हा रस्ता गेट ना 2 फुटाचा रस्ता आहे त्याला जेव्हा आमदार झाल्यापासून रस्ता पण एक खडा तिथं झालं गेलं नाही रस्त्याला सगळ्या आमदाराची काम आहे शहराची जे पाणी पुरवठा योजना आहे किंवा पाणी पुरवठा सिस्टम आहे ते कोणाच्या कार्यकाळ जास्त चांगल्या पद्धतीने चालू आहे आमदार चांगले आम्ही आता येताना नगर 2 फुलं पाहिजे ते फुलं आमदार आपण सध्या पावसामध्ये काम बंद होते सगळे पाणी पाऊस काम रखडलेले हे सगळे काम आपल्या काळात होणार आहे पाणी पावसामुळे काम सगळं रखडलेले होते अशी पण एक चर्चा आहे वय जास्त आहे आणि परत त्यामुळं जास्त काम करण्याची चर्चा ही परत संदर्भामध्ये आहे चर्चा आहे तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल काय काम आता महत्वाचे आपल्याला आता कोणते चांगले काम जसं वयाचा विचार केला तर मग वयाचा विचार केला मग कामाचा अनुभव पण असतो ना 15 वर्ष नगरसेवक होती बरोबर ना मग काय सांगायचं काकांनी भरपूर काम केले कोरोना काळात लोकांना बरोबर बांधणार नाही का त्यांनी जात काहीच केलं नाही काका कोणी डबे दिले तुमची शाळा चांगली आहे संस्था चांगली आहे शाळा म्हणजे सगळं चांगलं आणि यांचा पण स्वभाव आहे भारी बार का हे माणसांचा कोण ते आले मार्केटची लाईट कट केली होती आमची या माणसाने वाढणे साहेबांनी आले आमच्या मार्केटची लाईट कट करून टाकली त्या भारत लाईट बिल यायचं म्हणतो त्यांचा स्वभाव भारी आतापर्यंत एकच झाली पण ते तेव्हा आमच्याकडे मत मागायला आले ना म्हणजे आणि असं करू तसं करू दुसऱ्या दिवशी लाईट कट करून टाकले आलं ना असं तुमच्या भागामध्ये कोणी असं मतदान करण्यासाठी कोणाला काही नाही दमदार एकदम मैत्रीपूर्ण नाही तसं काही नाही कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या समोर मतदार आहेत हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत तर तुमची आता काहीतरी नक्कीच विचार ठरला असेल मतदान का केलं पाहिजे कोणत्या व्यक्तीला केलं पाहिजे कोणी आश्वासन चांगले दिले आहेत तर तुम्हाला म्हणजे एक तुम्ही आता पहिल्यांदा मतदान करू राहिले तर तुम्हाला कसं वाटतं बरं काय वाटतंय तशी ओव्हरऑल फिलिंग तर पॉझिटिव्ह वेमध्ये सगळे जे पण उमेदवार उभे आहे त्यांनी स्वतःचा काय पोर्टफोलिओ मांडलेला आहे आमच्यासमोर का आपण तुमच्यासाठी काय करू शकतो काय नाही दरेक पार्टीचे जे काही पण उमेदवार होते ते आमच्या घरी येऊन आमच्या नगरामध्ये येऊन सगळ्यांनी प्रॉमिसेस तर केलेले बट निवडणूक म्हणजे तेच का जर आपण मत चांगल्या व्यक्तीला दिलं तर आपल्याला जो काही कालावधी आहे त्याच्यामध्ये पस्तावा नको व्हायला तर तुम्ही आता मुद्दा मांडला की प्रत्येक उमेदवार आमच्या समोर पोर्टफोलिओ मांडलेला आहे तुम्हाला कोणाचा पोर्टफोलिओ एकदम म्हणजे असा भक्कम वाटतोय चांगला वाटतोय जरा ओव्हरऑल बघायला गेलं तर मी नसतो इथं स्थायिक बट आमच्या आई वडिलांच्या फीडबॅक पासून तर मी हे सांगू इच्छितो का जे साबळे आहे त्यांचा पोर्टफोलिओ चांगला आहे परत डिफरंट काळे पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांचा पण पोर्टफोलिओ चांगला आहे बट आपण नक्की करू ॲट द एंड का कोणाला वोट करायचं नगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या पदामध्ये काळे गटाकडून काका कोयटे आहेत आणि कोल्हे गटाकडून संधान आहेत तर यामध्ये कसं काय फाईट होऊ शकते आय थिंक चांगली फाईट होऊ शकते बिकॉज बरेचसे मुद्दे आहे ज्याच्यावर दरेक पार्टीनी नोट डाऊन केलेले आहे रोड आहे परत गटारी आहे सगळ्या आहेत त्या जेवढे पॉईंट आहेत सगळ्यांनी मांडलेले बट ॲटलिस्ट हे सांगू इच्छितो का चांगली फाईट मे बी तसंच होईल बट चांगली फाईट होऊ शकते आय गेस आम्ही असं ऐकलं जे जास्त नोटा देतील त्याला जास्त मतदान होईल नो कॉमेंट्स ऑन दॅट चालेल त्यांना ते बोलले म्हणाला हा इथं जे माजी आमदार आहेत स्नेहलताताई कोल्हे त्यांनी सुद्धा काही कामं केली आहेत आणि जे विद्यमान आमदार आहेत आशुतोष काळे त्यांनी सुद्धा काही कामं केली आहेत तर कोणाचे कामं चांगले आहेत जास्त
जेवढं मी बघितलेलं आहे मी सध्याच स्थायिक झालोय कोपरगावमध्ये, तर आशुतोष काळेंचे कामं मी बघितलेले आहे. याच्या अगोदर जर कामं केले जरी असतील तर मी बघितलेलं नव्हतं, बट माझ्या बघितण्यात आशुतोष काळेंनी कामं केलेली आहे. बरं ठीक आहे, चला.